नमस्कार, रेडिओ सिटी 91.1 चा मी आहे सिटी का हिरो आरजे केदार जोशी आणि आज माझ्यासोबत आहे डॉक्टर साहिल रासने, जे की लिव्हर स्पेशालिस्ट आहेत KM हॉस्पिटल पुण्याला. सर, तुमचं रेडिओ सिटीच्या स्टुडिओमध्ये खूप खूप स्वागत आहे. थँक्यू केदार, मला रेडिओ सिटीमध्ये बोलवल्याबद्दल. काय सांगाल, तुम्ही एक स्पेशालिस्ट आहात, तुमचं यामध्ये मला व्ह्यू नक्की ऐकायला आवडते. लिव्हर हा आपला सर्वात मोठा आणि महत्वाचा ऑर्गन आहे. तर सॉलिड लिव्हर हॅबिट्सनी आपली लिव्हर स्ट्रॉंग राहते. त्याच्यामुळे ना वी शुड टेक केअर ऑफ लिव्हर. लिव्हर हे बॅकग्राऊंड मध्ये कंटिन्युअस काम करत राहतं, त्याच्यामुळे आपण त्याच्याकडे लक्ष देत नाही. हा टाइम आता आलेला आहे की आपण त्याच्याकडे लक्ष देऊ. लिव्हरला आता तो शरीरातला आतला ऑर्गन आहे, सो त्याला काही अडचणी आल्यात किंवा त्याला काही प्रॉब्लेम आहे, हे असं आपल्याला कधी कळतं, कसं कळतं? जसं मी म्हटलं की लिव्हर हा आपला फार महत्वाचा ऑर्गन आहे. तो ना 500हून जास्ती फंक्शन्स करतो. त्याच्यामुळे त्याला जेव्हा त्रास होतो आणि त्याला जेव्हा त्रास खूप जास्त होतो तेव्हा तो आपल्याला सिम्पटम्स देतो. त्याचे सिम्पटम्स काय आहेत की आपल्याला भूक न लागणे, पोट उजव्या साईडला वरती दुखणे, डोळे पिवळे पडणे, वजन कमी होणे, जे अनइंटेन्शनल आहे. म्हणजे आपलं वजन जर स्वतःहून कमी होत असेल आणि आपण त्यासाठी काही ट्राय करत नाहीये तर डेफिनेटली आपण आपल्या डॉक्टरला भेटायला पाहिजे. लघवी जर गडद होतीये, पिवळी होतीये, तर दीज आर ऑल साईन्स ऑफ लिव्हर डिसीज. सर, आजकालचं डाएट लोकांचं खूप विचित्र पद्धतीचं झालंय, सो त्याचा इम्पॅक्ट लिव्हरवर होतो का? 100%. आपण जे काय तोंडात टाकतो ते फायनली पोट आपलं लिव्हरकडेच पाठवतं आणि मग लिव्हर डिसाईड करतं की आपल्या बॉडीसाठी काय चांगलं आहे आणि काय खराब आहे. त्यामुळे तुम्ही जे काय पोटात टाकत आहात ते फायनली लिव्हरवर इफेक्ट होत आहे. त्याच्यामुळे इफ यू आर टेकिंग टू मच जंक फूड, तुम्ही खूप सॅच्युरेटेड फॅट्स घेत असाल, ऑइली फूड घेत असाल, तर डेफिनेटली लिव्हरला त्रास होणार आहे. बिकॉज दिस इज गोना पुश युअर इन्शुलिन अप. जसं इन्सुलिन वाढतं तसं आपल्या लिव्हरला त्रास व्हायला चालू होतो आणि लिव्हरमध्ये फॅट डिपॉझिशन चालू होतं आणि हे फॅट डिपॉझिशन लिव्हरसाठी कधीही चांगलं नाही. दुसरं एक आहे की सध्या ना अल्कोहोल कन्झम्पशन बऱ्यापैकी वाढलेलं आहे. सो दिस विल ऑल्सो कॉज अ लॉट ऑफ लिव्हर प्रॉब्लेम्स. इट विल लीड टू लिव्हर फायब्रोसिस, हेपेटायटिस अँड फायनली समथिंग कॉल्ड एज लिव्हर सिरोसिस. त्याच्यामुळे वी हॅव टू बी केअरफुल इन व्हॉट वी आर पुटिंग इन आवर स्टमक. आपल्याला कळालं की लिव्हरच्या हेल्थवर परिणाम झालाय, तर ते मेडिकेशननी रिव्हर्स होऊ शकतं का? तर लिव्हरची आजाराची बेसिकली तीन टाइप्स असतात. एक हेपेटायटिस, अर्ली फायब्रोसिस आणि फायनली एंड स्टेज लिव्हर डिसीज. तर फायब्रोसिस आणि हेपेटायटिस जे आहे ते कम्प्लिटली रिव्हर्सेबल आहेत. आता हे रिव्हर्सेबल तुम्ही स्वतःच्या डाएटनी आणि स्वतःच्या चेंजेसनी करू शकतात आणि काही वेळा तुम्हाला हॉस्पिटलमध्ये येऊन डॉक्टरची गरज लागते. आता तुम्ही स्वतःहून कसं हे बरं करू शकता? सो यू पुट इन गुड डिटॉक्सिफाईंग एजंट्स. म्हणजे ना हेल्दी फ्रुट्स आहेत, व्हेजिटेबल्स आहेत, हाय प्रोटीन डाएट आहे. त्याच्यानंतर ट्राय अँड यूज लीनर प्रोटीन. म्हणजे आपले व्हेजिटेरियन्स असेल तर लेंटेल्स आहेत, जर नॉनव्हेज खात असू आपण तर एग्ज आहेत, त्याच्यानंतर लीन फॅट मध्ये आपलं फिश आहेत. सो ऑल ऑफ दिस हेल्प्स. वर्कआउट ऑफ अबाउट 45 मिनिट्स पर डे वर्क्स रिअली वेल. आणि ट्राय अँड गेट रिड ऑफ युअर सेडेंटरी लाईफस्टाईल. आणि इफ यू आर कन्झ्युमिंग अल्कोहोल, स्टॉप इट. सो एकदा पहिले 2 स्टेजेसच्या आपण पुढे गेलो, सिरोसिस म्हणजे पोटात पाणी होणे, कावीळ येणे, रक्ताच्या उलट्या होणे किंवा मेंदूला सूज येणे, ज्याला आपण हेपॅटिक एन्सेफॅलोपॅथी म्हणतो, दीज आर इरिव्हर्सिबल स्टेजेस. त्याच्यामुळे ना आपल्याला वी हॅव टू सॉर्ट ऑफ कन्सल्ट अ डॉक्टर अर्ली अँड सॉर्ट ऑफ टेक करेक्टिव्ह ऍक्शन्स. रेग्युलर चेकअप व्हायला पाहिजे का या गोष्टीचा, की सायन्स दिसल्यानंतरच चेकअपला जायला हवं? काही सटल साईन्स आहेत. जसं म्हणलं की आपण जर ओबीस असू, म्हणजे आपण लठ्ठ असू, आपल्याला जर डायबिटीस असेल, आपल्याला मेटाबॉलिक सिंड्रोम असेल, म्हणजे फॅमिली हिस्ट्री असेल कुठल्या मेजर आजाराची, तर यू शुड स्टार्ट स्क्रीनिंग ॲट द एज ऑफ 30-35. सो आपण, आणि या टेस्ट फार सोप्या आहेत. म्हणजे ना कम्प्लीट ब्लड काउंट, लिव्हर फंक्शन टेस्ट आणि सोनोग्राफी. एक टेस्ट जी ना 25-30 रुपयाची आहे, ज्याला SGPT असं म्हणतात, ही आपल्यासाठी फार महत्वाची टेस्ट आहे. दॅट विल टेल यू की काय चाललंय लिव्हरमध्ये. आणि जर जसं म्हणलं की लिव्हर ही सर्वात महत्वाची ऑर्गन आहे. जर लिव्हरला त्रास असेल तर ती पुढे सगळ्याला आपल्याला त्रास देईल. लेट्स से SGPT इज समवेअर एट अराउंड 70-80. दॅट इन्क्रीजेस युअर कार्डियक रिस्क बाय ऑलमोस्ट 6%. 6 टाइम्स, नॉट 6%. सो सिम्पल टेस्ट आहेत आणि इझिली अवेलेबल आहेत. याच निमित्ताने जे ऐकणारे आहेत, ज्यांना पहिल्यांदा हा विषय थोडा त्यांच्या कानावर पडतोय, त्यांना काही मेसेज द्यायचा आहे का? स्टे हेल्दी, हॅव गुड फूड. जसं पहिल्या वेळी आपण बोललो की आपण जे खातो आहोत ते आपल्या हेल्थवर रिफ्लेक्ट होणार आहे. आणि फिजिकल ऍक्टिव्हिटी चालू करणे. म्हणजे ना काय होतं सध्याच्या व्यापात आणि आपल्या कामामध्ये ना आपण फिजिकल ऍक्टिव्हिटीकडे अजिबात लक्ष देत नाही. लोकांना 1-1 तास प्रवास करायचा ह्याला पोचायला, कामाला पोचायला. तर तुम्ही इफ यू स्टार्ट जॉगिंग, वॉकिंग, इव्हन 45 मिनिट्स अ डे, दॅट विल डेफिनेटली हेल्प. A weight loss of 7% will reduce your fatty liver by significant amount. त्याच्यामुळे ना स्वतःकडे लक्ष द्या.
बच्चन साहेबांनी एका फिल्म मध्ये सांगितलं होतं की मत पी दारू वरना लिव्हर खराब हो जाएगा. ते तुम्हाला कळालं नसेल तर आय एम शुअर की डॉक्टर सरांनी सांगितलंय ते तुम्हाला डेफिनेटली कळालं असेल. त्यामुळे स्टार्ट स्क्रीनिंग आणि तुम्हाला जर काही अडचणी असतील तर तुमच्या डॉक्टरांना भेटा. थँक्यू सो मच सर, थँक्यू सो मच आमच्या स्टुडिओमध्ये थँक्यू केदार. थँक्यू.